महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू झाली. आज राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जी 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सांगितलं राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होतील आणि 16 जानेवारीला मतमोजणी होईल. त्यांनी एक प्रोग्राम डिक्लेअर केला होतो. आता साधारण 10 कोटी राज्यात 10 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 3.48 कोटी तर टोटल 3,48,00,000 मतदार आता मतदान करणार आहे. याच्यामध्ये मुदत संपलेल्या ज्या महापालिका आहेत त्या जवळपास 27 आहेत. त्याशिवाय बाकीच्या अन्य महापालिका 4 महापालिकांची मुदत 10 वर्षापूर्वी संपली आहे. 2 नवीन महापालिका आहेत. अशा सगळ्या मिळून 29 महापालिकांच्या त्या निवडणुका होणार आहेत. आणि ह्याचाच आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग असा प्रोग्राम तुम्हाला सुरुवातीला सांगतो मी याच्यामध्ये की ह्या एकूण उमेदवारीची अर्ज दाखल करायचा तो 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर म्हणजे अवघ्या 8 दिवसामध्ये. आज तारीख आहे 15 म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे. अवधी किती राहिला आता? अवघा महिना. मतदानाला अवधी फक्त 1 महिन्याचा. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही, इतक्या अल्पावधीमध्ये सगळा प्रोग्राम फायनल होणार आहे. 1 महिन्यामध्ये निवडणुका पार पडून निकाल लागणार आहेत. भाजपने ही जी चाल केलेली ती फार महत्वाची आहे. पहिला प्रोग्राम सांगतो तुम्हाला. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे 23 ते 30 डिसेंबर. त्याच्यानंतर छाननी त्याची होणार आहे 31 डिसेंबरला. लगेच माघारीची मुदत आहे 2 जानेवारीपर्यंत. चिन्ह वाटप आहे 3 जानेवारी. मतदान आहे प्रत्यक्ष 15 जानेवारी. मतमोजणी 16 जानेवारी. असा हा सगळा प्रोग्राम आहे. इतका हुशारीने हा सगळा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे. इकडे महायुती होणार का महाआघाडी होणार याचा कुठलाही ताळमेळ कुठेच नाहीये. विरोधी पक्षाला पूर्णतः गाफील ठेवलं. मतदार याद्यामध्ये दुबार नावं किंवा अन्य ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये विरोधी पक्ष सगळा गाफील आहे. चर्चेमध्ये गुंतून ठेवला, तो इश्यू केला आणि इकडे आता हा प्रोग्राम डिक्लेअर करून टाकला. दुसऱ्या बाजूने भाजपने त्याची अंतस्थ जी सगळी प्रचार यंत्रणा किंवा उमेदवारांची निवड प्रक्रिया वगैरे ती वेगाने सुरू ठेवलेली आहे. जवळपास त्यांचे पॅनल फायनल झालेले आहेत. कुठे जिथे जिथे ऍडजस्टमेंट करायची आहे, विरोधी पक्षाची माणसं फोडायची, ती आपल्याकडे घ्यायची, तो पॅनल टाईट करायचा, डिक्लेअर करायचा. अशा पद्धतीने भाजपने पॅनल फायनल करून त्यांचे लोक प्रचारालाही लागलेले आहेत. उमेदवार प्रचारही सुरू केलेला आहे त्यांनी. काही उमेदवारांच्या 1-1, 2-2 फेऱ्या सुद्धा झालेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षामध्ये आता ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे अजूनही आपापसामध्येच लढत आहेत. महाविकास आघाडी होणार की नाही याच्या संदर्भात साधी चर्चाही होत नाही. अजून होणार नाही होणार स्वतंत्र लढणार याच्यामध्येच ते गुरफटलेले आहेत. दुसऱ्या बाजूला त्या 29 महापालिका आहेत त्या प्रत्येक महापालिकेचं वेगवेगळं गणित भाजपने मांडलेलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या राज्यातल्या मुंबई खालोखाल मुंबई ठाणे नंतर मीरा भाईंदर वगैरे खालच्या ज्या 8 महापालिका कोकणात आहेत तिथे भाजप आणि शिंदेची शिवसेना ही महायुती एकत्र लढणार आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही ठरवलं की बाकीच्या ज्या महापालिका आहेत जिथे शक्य असेल तिथे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेवर युती करायची. मुंबईचं समीकरण वेगळं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ही स्वतंत्र लढणार आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये होते. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 3,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे उद्घाटन त्यांनी केले. प्रेसशी बोलताना त्यांनी एक सांगितलं फार महत्वाचं, आम्ही राज्यामध्ये युतीत असलो तरी महापालिका निवडणुकीला आमच्या काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. ह्याचा अर्थ तुम्ही आमच्यावर टीका करायची ना आम्ही तुमच्यावर टीका करायची नाही. याच्यामध्ये राष्ट्रवादी गारद झालेली आहे. म्हणजे हा किती चणक्यपणा आहे पहा. समोरच्यांनी आपल्यावरती कुठली टीकाच करू नये असा बंदोबस्त फडणवीसांनी केला. तिथे अजित पवारांची राष्ट्रवादी निम्मी गार पडणार आहे. कारण त्यांच्याकडे भांडवल काय प्रचाराला, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळं हा फार मजेशीर मुद्दा आहे. विरोधी पक्षांनी अक्षरशः नांग्या टाकलेल्या आहेत. तुम्ही राज्यामध्ये काँग्रेसची अवस्था पाहिली तर अक्षर गर्भगळीत झालेली अवस्था आहे. एकूण महापालिकेच्या जे टोटल जागा आहेत सगळ्या त्या 2,879 आहेत. 2,879 पैकी भाजपचं टार्गेट आहे त्यातल्या 50 ते 60% जागा मोर दॅन स्वतः जिंकायच्या. युतीमध्ये काय असेल तर थोडंफार 40%. विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती कमी करत मागे रेट घटत नाहीच. विरोधी पक्ष हा इथला नामहरम करून टाकायचा.
शरद पवारांचे राष्ट्रवादी राज्यात लढणार, कशी लढणार हा प्रश्न आहे. मधून चर्चा सुरू असते त्यांची की अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र लढणार. तो विषय सुद्धा आता निकालात निघालेला आहे, एकदम निकालात निघालेला आहे. ते एकत्र लढण्याची कुठेही सुतराम शक्यता दिसत नाही. पुण्यामध्ये त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे अध्यक्ष सांगतात, प्रसन्न जगताप, की आपल्याला स्वतंत्र लढलं पाहिजे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचे तुषार कामठे अध्यक्ष आहेत शरद पवारांचे, ते सांगतात आपण एकत्र लढलं तरच फायदा आहे. जगताप म्हणतात नाही, आपल्याला स्वतंत्र लढायला पाहिजे. तुला दोन्ही महापालिका, या दोन्ही मोठ्या महापालिका आहेत. अन्य महापालिकांची गोष्ट वेगळी आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हे त्यांचे वाद लावून द्यायचे आणि आपलं आपलं काम साधून घ्यायचं, हा भाजपचा रणनीतीचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये भाजप पूर्णतः यशस्वी होताना दिसते आहे. फडणवीस जी जी चाल खेळतात त्याच्यामध्ये विरोधक आपसूक अडकतात, त्या चक्रव्यूहात अडकतात, गुरफटतात, आपापसामध्ये पायात पाय घालून ते पडतात. हे सरळ सरळ समीकरण झालेलं आहे. आणि टप्प्याटप्प्याने भाजप पुढे पुढे चाललेली आहे. शिंदेना युती करायची नाही असं सुरुवातीला मुंबई वगळता बाकी महापालिकेमध्ये युती करायची नाही असं भाजपने ठरवलं होतं. शिंदेनी अमित शहाकडे तक्रार केली, त्याच्यानंतर मग ठरवलं की नाही, आपलं शिंदेच्या बरोबर युती करायची, पण ती मर्यादा राखून की ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट असेल तिथेच फक्त शिंदेना जागा द्यायच्या. पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेने ज्या ज्या जागा लढलेल्या आहेत त्या जागा द्यायला भाजपने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जागा द्यायला स्पष्ट विरोध केला आहे. याच्यात समजून घ्या तुम्ही भाजप चाल कशी खेळते आहे. पण शिंदेना सुद्धा ते मध्ये आता ह्या तहामध्ये तिथे सुद्धा ते हरवणार आहेत. भाजपची ही जी चाल आहे त्याचा फार मोठा परिणाम होता. पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं आपण, तर या शहरामध्ये अजित पवारांचं वर्चस्व पूर्वी होतं. अजित पवारांनी पुन्हा सांगितलं ही महापालिका 2017ला आमच्याकडून गेली, ती पुन्हा मिळवायची आहे, तसा मी प्रयत्न करतोय. प्रत्यक्षात आज परिस्थिती अशी आहे, या शहरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 ते 15 रथी महारथी उद्याच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणजे अजित पवारांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे. एकीकडे ठाणे डोंबिवलीमध्ये तिथे ज्यावेळेस शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक, माजी नगरसेवक भाजपने फोडले, त्यावेळेस तिथं संपूर्ण राज्यभर त्याचा इश्यू झाला. शिंदेंनी त्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला शिंदेच्या मंत्र्यांनी. अमित शहा प्रकरण गेलं होतं आणि त्यावेळेस त्यांची चर्चा झाली की आपापसातले एकमेकाचे लोक फोडायचे नाही. प्रत्यक्षामध्ये अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यातील, शहरातील आणि पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भाग यातले रथी महारथी भाजपने न बोलता आपल्याकडे घेतले आहेत. अजित पवार खूप इच्छुक, काही बोलायला तयार नाहीये. पुणे जिल्ह्यातून अजित पवारांचं वर्चस्व कायमचं संपुष्टात आणायचं हा भाजपचा म्हणजे हा डाव आहे, भाजपची ती खेळी आहे. आणि अजित पवार त्या विषयावरती काहीच बोलत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचे नेते, कालचे दुसऱ्या पिढीतील नेते आणि कार्यकर्ते ते सुद्धा गहाळ पडले, ते संभ्रमात आहेत. आपण करायचं काय अशी त्यांची अवस्था आहे. म्हणजे अजित पवारांच्या बरोबर जायचं का सरळ भाजपला शरण जायचं. अजित पवारांचे अनेक उजवे डावे हे भाजपला शरण गेलेले आहेत आणि त्यांना लक्षात आलेलं आहे की भाजपने आपण पुन्हा सत्तेत येणार हे नॅरेटिव्ह इतकं सेट केलेलं आहे, ते मतदारांपर्यंत रुजवलंय, पोहोचवलंय. आणि विरोधी पक्षांनी जे भाजपच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्यांना अद्यापर्यंत सूरच सापडायला तयार नाही. काय भाजपवर टीका करायची ह्या विषयावरती काहीच बोलायला तयार नाही. अजित पवार हे त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या त्या जमीन प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने एक 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 नवीन नवीन प्रकरण बाहेर येत आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही होणार, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गेले महिन्याभर ते गोरपटलेले आहेत की ते बाकी ह्याच्यामध्ये तितकंसं लक्ष घालत नाहीत. म्हणजे भाजपने ही चाल केलेली आहे. हे प्रकरण त्याच वेळेस का निघावं, ते वाजवावं का, त्याची चौकशी का व्हावी, त्याच्यामध्ये पाच आहे नाही, त्याच्यात खरं घोटाळा आहे नाही, महारवात्याची जमीन घेतली, सरकारी जमीन घेतली वगैरे वगैरे, त्याच्यावरती सगळे अजित पवार त्यांचा संपूर्ण कंपू त्याच्या भोवती फिरत राहिला. आणि इकडे त्यांच्या पायाखालची सतरंजी भाजपने काढून घेतलेली आहे. अशी संपूर्ण परिस्थिती आहे. निवडणुकीचा कालावधी हा अत्यंत कमी आहे. 15 दिवसामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला अवघी 15 दिवस उरतात. या 15 दिवसामध्ये 4-4 सदस्यांचा जो प्रभाग आहे, एक एक प्रभाग हा इतका प्रचंड मोठा आहे. तो प्रचार करणारा जर नवखा उमेदवार असेल तर त्याचा चेहरा, त्याचं नाव त्या मतदारापर्यंत पोहोचूच शकत नाही. भाजपने मात्र त्या तुलनेमध्ये जे जे उमेदवार त्यांचे फायनल झाले
शिक्कामोर्तब करणं फक्त कागदोपत्री शिक्कामोर्तब बाकी आहे. त्या लोकांना केव्हाच प्रचाराला लागायला सांगितलं. त्यांनी गाठीभेटी पण सुरू केलेल्या आहेत. तर प्रचारामध्ये आत्ता या निवडणूक घोषणा झाली त्या दिवशी भाजप प्रचारामध्ये प्रचंड पुढे आहे. पुढच्या काळामध्ये पुढची एक 15-20 दिवसामध्ये आणखीन काय परिस्थिती येते ते आता पाहू आपण. महाविकास आघाडी महायुतीच्या ह्याच्या बाबतीत त्या बाजूने सगळं जवळपास बोलणी वगैरे फायनल होत भाजप ते पुढे चाल करते. महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये सगळं शून्य आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसची अवस्था घरकाना घाटका. कार्यकर्त्यांना कुठे जावं ते कळत नाही. त्यांनी अर्ज मागवलेत, किती आलेत काय आलेत काही तपास नाही. त्यांचे शहराध्यक्ष इथे नाही, ते इनटेकचे अध्यक्ष असल्यामुळे ते राज्यभर फिरतात. काँग्रेस बेवारस झालेली आहे. आपली त्यात आप काहीच नसताना 8-10 त्यांचे 15 उमेदवार जाहीर केले, प्रचाराला लागले. मनसेचे सचिन चिखले म्हणजे मनसे म्हणजे चिखले एवढे पुरतं ते समीकरण लिमिटेड राहिले. त्याच्यामुळे त्यांचा फक्त निगडीपुरता एका जागेपुरता विषय. शिंदेच्या शिवसेनेचे 20-25 लोक त्यांनी यादी तयार केली. 140 अर्ज आलेत त्यांच्याकडे. आम्ही याव करू म्हणतात, पण प्रत्यक्ष ते सुद्धा आता त्यांनी 2 पावलं माघार घेतले. का तर भाजपबरोबर युती करायची आहे. आधी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही भाजपच्या भ्रष्टाचारावर तुटून पडणार, मेळाव्यात सांगितलं होतं खासदार श्रीरंग बारणे यांनी. प्रत्यक्षामध्ये तसं काही दिसत नाही. ते भाजपच्या बरोबर आता मांडीला मांडी लावून युतीमध्ये सामील होत आहेत. त्याच्यामुळे ते पण गप्प बसले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर युती करायची असं सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचं चाललं होतं. तो विषय आता मागे पडलेला आहे. तो विषय संपुष्टात आलेला, मागे पडलेला संपुष्टात आलेला आहे. आता याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काय अवस्था होणार हाच सगळ्यात मोठा या शहरापुरता महत्वाचा विषय. कारण अजित पवारांनी 30 वर्ष या शहरावरती राज्य केलं. आता या पुढच्या काळामध्ये ते टिकणार का? किमान विरोधी पक्ष नेतेपद मिळेपर्यंत आता त्याचे 36 नगरसेवक आहेत, 36चे 23 पर्यंत खाली येतील इथपर्यंत भाजपने व्यूहरचना तयार केलेली आहे. प्रत्यक्षात अजित पवार ज्या वेळी इथे लक्ष घालतील त्याच्यानंतरच पुढे काहीतरी मला वाटतं ते स्थिरचावर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जाण येईल राष्ट्रवादीमध्ये. अन्यथा राष्ट्रवादीची अवस्था त्यांच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची इथल्या स्थानिक सैरभरीत झालेली आहे. याच्यामध्ये राहता राहिलं ठाकरेंच्या शिवसेनेने पण त्यांच्याकडे 150-200 अर्ज आलेले आहेत. त्यांनी म्हणतात आमच्या मुलाखती सुद्धा फायनल झालेल्या आहेत. पण महाविकास आघाडी मध्ये लढताना त्यांच्याकडे ताकदीचे उमेदवार फार कमी आहेत. त्याच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं सुद्धा इथं पाणीपत होण्याची दाट शक्यता आहे. जो पारंपरिक मतदार आहे तो सुद्धा शिंदेच्या शिवसेनेबरोबर विखुरला गेलेला आहे. अशी या शहरापुरतीची आताची परिस्थिती आहे. डे बाय डे या विषयावर ज्या घडामोडी होतील त्यानुसार आपण चर्चा करत राहू. धन्यवाद.